चला सुरुवात करायची आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचला. मॅच नंबर 2 चा खेळ या ठिकाणी सुरू होतोय. नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस खोपोली अव्हेंजर्स. नेरूळ चॅम्पियन्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी मैदानाच्या आत सलामीची जोडी येताना आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद आणि रामदास यांची जोडी मैदानाच्या आत येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अनिरुद्ध पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत नेरूळ चॅम्पियन्स या संघाकडून. चला 5 षटक आहेत, थोडीशी घाई करायची विनंती असणार आहे. आपल्याकडे वेळेचा अवधी फार कमी आहे. यानंतर आपल्याला आणखीन 10 सामने आजच्या दिवसात पार पाडायचे आहेत. त्यामुळे विनंती असणार आहे थोडीशी घाई करायची आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचांना देखील विनंती आहे, खेळाडूंना सांगायचं आहे की थोडं स्पीडअप करायचं आहे, आपल्याला लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे. यापुढील होणारा सामना असणार आहे उल्वे युनायटेड वर्सेस करंजाडे लायन्स. दोन्ही संघांचे कर्णधार. आपण इनिंग ब्रेक मधल्या टॉससाठी तयार राहायचं आहे. रामदास आणि प्रसादची जोडी स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक अनुक्रमे पाहायला मिळते आपल्याला. अनिरुद्ध होत आहेत. पहिला बॉल घेऊन सज्ज. मॅच नंबर 2 चा खेळ या ठिकाणी सुरू होतोय. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती डीप मिड विकेटच्या दिशेने प्रहार केलाय. एकच धाव यावेळेला प्राप्त होते. धावांचं खातं उघडतंय. पहिली धाव धावसंख्येत लिहिली जाते. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 65 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 64 धावा केल्या होत्या 5 षटकांमध्ये आणि त्या सामन्यामध्ये ऐरोली सुपर किंग्स या संघाने एक मोठा विजय प्राप्त केला. आणि दरम्यान दुसऱ्या सामन्याला आजच्या दिवसातल्या सुरुवात झालेली आहे. चला अनिरुद्ध पुन्हा एकदा सज्ज या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. डीप मिड विकेटला मागे घेतलं होतं. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. रामदास आणि त्यांच्यासोबत प्रसाद यांच्या स्वरूपात. प्रसाद आता स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहेत. त्यांच्यासाठी लॉंग ऑनला बाहेर घेतलं जात आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाहेर पाहायला मिळत आहेत आपल्याला. प्रसाद यांच्यासाठी दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत आहेत अनिरुद्ध. आखूड टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला डाऊन द लेग साईड चेंडू. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या 2 वरती झेप घेताना आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर अमित लंगोटे सर कॅप्टन्सी करतायत या टीमची. नक्कीच चीफ ॲडवायझर म्हणून या डॉक्टर्स फाउंडेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांची भूमिका. आणि हा संघ नक्कीच बाहेर सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच दुसऱ्या डावामध्ये डॉक्टर राकेश जैन यांची सुद्धा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या बॅटमधले ते गेल्या वर्षीचे मोठे फटके अजूनही विसरू शकणार नाही. आपण यावेळेला ड्राईव्ह केलं आहे बॉलला पॉईंटच्या दिशेने. सिंगल्स आत्तापर्यंत कुठलाही एक्सप्लोजन होताना पाहायला मिळाला नाही आहे बॅटर्सकडून. कोणताही ॲग्रेसिव्ह इंटेंट आत्तापर्यंत पाहायला मिळाला नाही आहे. पहिल्यांदा ऑफ द मार्क गेले दोन्हीही बॅटर्स. बॉलला पाहिलं जात आहे खेळपट्टीवर कशा प्रकारे बॉल येतोय याकडे सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात होते पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. आणखीन एक धाव संघाच्या धावा खात्यात जोडली जाते. संघाची धावसंख्या आता येऊन पोचते 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत अनिरुद्ध. पॉवर प्लेच्या षटकात कशा प्रकारे ॲक्युरसी दाखवायची आहे, आपल्या स्पेलमध्ये कशा प्रकारे कन्सिस्टंटली एका लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करायची आहे याचं चांगलं ज्ञान प्राप्त असलेला गोलंदाज अनिरुद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अनिरुद्ध होत आहेत सज्ज. राईट हँडेड प्रसादसाठी अनिरुद्ध.
आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. यावेळेला आणखीन एक वाईट बॉल आलाय. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत 2 वाईट येताना पाहायला मिळाले डाऊन द लेग साईड. दरम्यान धावसंख्या आपण 5 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. नक्कीच आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळलेला नाही आहे. तो इंटेंट पाहायला मिळाला नाही आहे या ओव्हरमध्ये आतापर्यंत. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला कट केला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू. एकच धाव पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे. 6 धावांवरती आता धावफलक. एक शेवटचा चेंडू शिल्लक. आत्तापर्यंत अगदी सुंदर रीतीने अनिरुद्ध यांनी डिलिव्हर केले हे षटक. येणारा चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे कारण पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आता डीप मिड विकेट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला बाहेर काढलं आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. हा नियम बंधनकारक असतो पॉवर प्लेच्या षटकासाठी. दरम्यान एक पाय डीप इन द क्रीज, एक पाय क्रीजच्या बाहेर ठेवून रामदास होत आहेत तयार. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर यावेळेला अपील पंचांकडे केली आहे. डॉट बॉलनं या ओव्हरची सांगता झाली आणि पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं आहे नेरूळ चॅम्पियन्स यांचं. खोपोली ॲव्हेंजर्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 बिनगडी बाद विदाउट एनी लॉस. डॉक्टर राजेश शिंदेकर आता गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने राजेश शिंदेकर घेत आहेत त्यांचा रनअप. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि कॉटन बोल्टची संधी या ठिकाणी होती. तो नक्कीच डॉट बॉलने सुरुवात केली आपल्या स्पेलची. डॉट बॉल आलाय. पहिलाच पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजेश शिंदेकर डॉक्टर सज्ज होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला. यावेळेला मात्र चेंडूला हवा दिली आहे आणि दिशा दाखवली आहे. यावेळेला एंड चेंज होत आहेत आजच्या दिवसात आणि या एंड डीप मिड विकेटच्या वरून षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिला बिग हिट, पहिला षटकार. यावेळेला पुन्हा एकदा केलाय पुल आणि आणखीन एकदा पुल होतोय सक्सेसफुल. कधी डीप मिड विकेट तर कधी स्क्वेअर लेगच्या वरून बॅक टू बॅक सक्सेस षटकार. आखूड टप्प्याचा बॉल, तिसरा षटकार असेल का नाही. चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय. झेल सुटली आहे त्या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि या प्रयत्नामध्ये सुद्धा यश आलंय. म्हणजेच आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च झाल्यात आणि धावसंख्या आता 18 वरती 20 वरती येऊन पोहोचली आहे. 20 धावा धावफलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक डबलचा फटका, 2 षटकार आणि एक डॉट बॉल राजेश शिंदेकर यांच्या षटकामध्ये आतापर्यंत आलेत. यावेळेला चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय. स्वतः राजेश शिंदेकर त्या चेंडूच्या खाली येत आहेत परंतु नो मॅन्स लँडमध्ये नक्कीच तो चेंडू आदळतोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या आता 22 वरती झेप घेते. एक शेवटचा बॉल, एक शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे. यानंतर आणखीन 3 षटकं शिल्लक असणार आहेत. कोणत्या गोलंदाजांना आमंत्रित केलं जाणार याकडे सुद्धा नजरा असणार आहेत कारण आजच्या दिवसाचा खेळ जर पाहिला तर दोन्ही एंड्सकडून खेळण्यात येतोय. चला थोडीशी घाई करायची. नेरूळ चॅम्पियन्स आपल्याला विनंती असणार आहे, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेच्या बंधनात आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत.
22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत डॉक्टर राजेश शिंदेकर सर. फुलरलँडचा बॉल आणखीन एकदा फटका हवेमध्ये आहे. किती दूरवर जाणार आहे हा चेंडू? फक्त फिल्डरच्या हातात जाईल. पहिला गडी या ठिकाणी होतोय बाद प्रसाद यांच्या स्वरूपात. प्रसाद होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. पहिला झटका, पहिला गडी बाद. चला नेक्स्ट टीमचे दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाणार आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत राकेश जैन. धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचले. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक राकेश जैन. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती बीट केलंय. अपील पंचांकडे केली आहे जरूर, परंतु नक्कीच पायांवरती आदळलेला चेंडू पंचांचं म्हणणं आहे डॉट बॉल या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राकेश जैन यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा होत आहेत तयार राकेश. फुलरलँडचा बॉल होता, यावेळेला मात्र पुल केलाय. त्या बॉलला गॅपमध्ये आहे चेंडू. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. बॉल इज गोइंग इन टू द फेन्स. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 4 धावांचा फटका आहे आणि या 4 धावांनी आता धावफलक जर आपण पाहिलं तर नो बॉल आहे, म्हणजेच नो बॉलवर चौकार आहे. म्हणजेच 5 धावा या चेंडूवरती येणार आहेत. 27 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. कदाचित फील्ड प्लेसमेंटचा हा नो बॉल आहे. 27 धावा झालेत. फ्री हिट असणार आहे पुढचा बॉल. फ्री हिटचा बॉल असणार आहे आणि स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत रामदास आणि त्यांच्यासोबत धनंजय यांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतात आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद 2 षटकार लगावून माघारी परतलेत. यावेळेला मात्र गॅपमध्ये पुन्हा एकदा आहे बॉल आणि 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमापार. फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा चौकार. म्हणजेच 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत खर्च झालेत 9 धावा. एकतीस धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. 30 धावांना ओलांडलंय खोपोली एव्हेंजर्स या संघानं. नक्कीच खोपोली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गगनगिरी महाराजांचा मठ आपल्या डोळ्यासमोर येतो. नक्कीच यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. गॅपमध्ये यावेळेला सुद्धा चेंडू आहे. राकेश जैन यांच्या गोलंदाजीवरती डीप मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 33 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33.
33 धावा झाल्या धावफलकावरती. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला कट केलाय चेंडूला. पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे चेंडू. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. दुसऱ्या धावेसाठी धावले आहेत आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे का या ठिकाणी, याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. हो, पूर्ण केली गेली आहे दुसरी धाव. थोडीशी दुखापत झाली आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षण करणाऱ्या खेळाडूंना, परंतु ऑल इज वेल. पुन्हा एकदा सुरुवात होईल मॅचला. धावसंख्या 35 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 35 वरती येऊन पोहोचली आहे. नक्कीच चांगली फलंदाजी आत्तापर्यंत केली आहे, जी फलंदाजी पहिल्या षटकात तितकीशी प्रभावित करू शकली नव्हती. अनिरुद्ध यांच्या विरुद्ध धावा करू शकत नव्हते. त्या फलंदाजीनं आता मात्र त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. नक्कीच इथे देखील डीप स्क्वेअर लेगच्या आणि डीप मिड विकेटमध्ये मोठा गॅप पाहायला मिळतोय. त्याच गॅपला भेदण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु आणखीन एक स्क्वेअर चेंडू. व्हाईट बॉल या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल नक्कीच कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात WPLला सुद्धा सुरुवात झाली आहे. वुमन्स प्रीमियर लीग, वुमन्स IPL ज्याला आपण म्हणतो. कालच्या दिवसात जर पाहिलं तर एकूण 405 धावा बनल्या त्या पहिल्याच सामन्यामध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना गुजरात जायंट्स या संघाने 200 धावा केल्या आणि 202 धावांचं लक्ष ठेवलेलं असताना आपल्या भारताच्या रिचा घोषनं कालच्या दिवसात एक अनबिलिव्हेबल नॉक 64 धावांची नाबाद खेळी खेळली आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाला ती मॅच जिंकवली. नक्कीच जर पाहायचं झालं तर गुजरात जायंट्सकडून गार्डनर कॅप्टनतर्फे सुद्धा एक 74 धावांचा नॉक आला होता, परंतु शेवटी मॅच विनिंग नॉकवरती सर्वांच्या नजरा कायम राहिल्या. अशा प्रकारचा कालचा दिवस राहिला वुमन्स प्रीमियर लीगचा. दरम्यान मॅचच्या दिशेने वळूया आपण. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आहे. यावेळेला 5वा बॉल मात्र चांगला डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. षटक संपलंय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते, ती म्हणजे 37. एक गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. इकडे नाही, स्टंप दिसले पाहिजेत. हा बस एवढं ठेवत जा प्रेम. हलू नको, जेव्हा बॉल मारेल ना तेव्हाच हलव. चौथ्या षटकाला सुरुवात होते. यावेळेला पहिल्याच बॉलवरती गॅपमध्ये आहे चेंडू. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्सेस, 2 बाउन्सेस, 3 बाउन्सेस निघून जातोय सीमा पार. पंच कळवतायत फाईन लेगच्या दिशेने आलाय चौकार 4. यावेळेला कट केलंय चेंडूला अगदी हलक्या हातांनी. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचते, ती म्हणजे 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3.2. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. यानंतर आणखीन एक षटक या ठिकाणी असणार आहे आणि लक्षात असू द्या इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणार आहे यापुढील सामन्याचा. उल्वे युनायटेड वर्सेस करंजाडे लायन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयार राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाणार आहे टॉस का बॉसमध्ये. यावेळेला कट केलंय. पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे चेंडू. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या आता 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 43 वरती येऊन पोहोचते.
3 balls 43 for 1. टीम खोपोली ॲव्हेंजर्स अशा प्रकारची स्थिती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कालच्या दिवसात जर पाहिलं तर एकूण 9 सामने खेळवण्यात आले आणि आजच्या दिवसात एकूण 12 सामने खेळवले जाणार आहेत. कारण उद्याच्या दिवसातले जर 10 सामने पार पाडायचे असतील तर आजच्या दिवसातले 12 सामने होणं फार गरजेचं ठरतं आहे. यावेळेला कट केलं आहे बॉलला. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये फिल्डर आहे आणि त्यांच्याकडून चांगली फिल्डिंगसुद्धा झाली आहे. एकच धाव यावेळेला प्राप्त होते. धावसंख्या 44. आत्तापर्यंत इकॉनॉमिकल राहिलं आहे. एक चौकार आला आहे या षटकात, परंतु तरीसुद्धा या षटकात केवळ 7 धावा आत्तापर्यंत खर्च झाल्यात. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 44 वरती येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातला. 5वा बॉल. फुलरलेनचा बॉल आहे. फ्लिक केलंय त्या बॉलला, फक्त दिशा दाखवली आहे. लेग बाय. नक्कीच पायांवरती मारा केला होता डाऊन द लेग साईड. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर द बॅट्समॅन. चांगलं फ्लिक केलं. त्या बॉलला फ्लिक करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, परंतु चेंडू तोपर्यंत पायांवरती आदळून शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त झाली आहे. धावसंख्या 45 वरती. एक शेवटचा बॉल, 4थ्या षटकातला लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. एंड चेंज केलाय आपला. राईट आर्म राऊंड द विकेट आलेत लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. एक धाव यावेळेला सुद्धा प्राप्त होईल. एका सिंगलनं ओव्हर संपते आणि 9 धावा आल्या या 4थ्या षटकामध्ये. धावसंख्या आता येऊन पोचली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46. एक गडी बाद टीम खोपोली ॲव्हेंजर्स. मुदस्सर. मुदस्सिर सर गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. मुदस्सिर लेफ्ट हँडेड बॅटर. रामदास अजूनही पॉपिंग क्रीजवर पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 22 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात आणि धनंजय यांच्या माध्यमातून चांगली साथ त्यांना दिली जाते. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि स्क्वेअर लेग आणि फाईन लेग हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या वरून सुद्धा खेळण्याची क्षमता ते ठेवतात. शेवटचं षटक. मुदस्सिर. यावेळेला पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता, त्याला मात्र खेळून काढलं शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या 47 वर येऊन पोहोचते. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच पहिलं षटक फार इकॉनॉमिकल राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये बऱ्याच धावा, 2 षटकार आले, एक विकेटसुद्धा आली प्रसाद यांची. घनघाती प्रसाद यांची विकेट डॉक्टर राजेश शिंदेकर यांनी मिळवून दिली. त्यानंतरचं षटक जर पाहिलं तर राकेश जैन यांचं, त्यामध्ये आले 2 चौकार. आणि त्यानंतरचं षटक होतं अमित लंगोटे सरांचं, त्यांच्या देखील षटकामध्ये एक चौकार आलाय. आणि आत्तापर्यंत या षटकामध्ये केवळ एक सिंगल पहिल्या बॉलवर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. चला घाई करायची आहे. नेहरू चॅम्पियन्स. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि या वेळेच्या बंधनात आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत. मुदस्सिर सर प्लीज स्पीडअप. कृपया करून विनंती असणार आहे, स्पीडअप करायचं आहे. तर यापुढील होणाऱ्या सामन्यातील टॉस यानंतर केला जाणार आहे. यावेळेला फाईन लेगचं क्षेत्र पुन्हा एकदा निवडलंय. फाईन लेगला बिझी ठेवलंय दोन्ही बॅटर्सनं कायम. यावेळेला पुन्हा एक सिंगल. धावसंख्या 48 वरती येऊन पोहोचते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. तर यापुढील होणारा सामना असणार आहे उल्वे युनायटेड वर्सेस करंजाडे लायन्स. दोन्ही संघांचे कर्णधार चला तयार राहायचंय टॉससाठी. लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ यायचंय.
उल्वे युनायटेड वर्सेस करंजाडे लायन्स. नेक्स्ट मॅच नंबर 3 ऑफ द डे. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज, परंतु तो फटका इम्प्लिमेंट करू शकले नाहीयेत. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 चेंडूंनंतर आता 48 वरती थांबली आहे. मुदस्सीर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. डाऊन द लेग साईडला टार्गेट केलं जात आहे. नक्कीच तो स्क्वेअर लेगचा फिल्डर जो आहे तो डीपमध्ये ठेवला आहे, मिड विकेटला डीपमध्ये ठेवलं आहे. तिथे थोडीशी प्लॅनिंग सुरू आहे. यावेळेला त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक फिल्डर सर्कलमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. 49 धावांवरती धावफलक 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. तर चला दोन्ही कॅप्टन्स बी रेडी फॉर द टॉस. Next match is between Ulve United versus Karanjade Lions. Both the captains are requested to please come at toss box for the toss. चला मुदस्सीर सर, आपल्याला बराच अवधी गेलाय या षटकासाठी. विनंती असणार आहे लवकरात लवकर हे 2 चेंडू हाताळायचे आहेत. यावेळेला मात्र बराचसा बाहेर चेंडू, वाईट बॉल आणि टीमची 50 या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. 50 धावांवरती संघ पोहोचलाय. संघ खोपोली ॲव्हेंजर्स. 50 धावा या ठिकाणी आणि मोठं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये प्रसाद आणि रामदास यांचं सुद्धा आहे. धनंजय यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन तितकंच चांगलं आहे, कारण एकाच दिशेला वारंवार साथ निभावली ती म्हणजे रामदास यांची. फुलरलेनचा बॉल आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिजनमध्ये. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा यावेळेला प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. धावसंख्या 52 वरती येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग्स. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा आहे. डीप मिड विकेटचं क्षेत्र आहे. एकच धाव यावेळेला प्राप्त होते. चौकार यावेळेला आलाय शेवटच्या चेंडूवर सुद्धा आणि 4 धावांनी धावफलक येऊन पोहोचलाय. तो म्हणजे 56 धावांवरती 57 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे नेरूळ चॅम्पियन्स या संघासमोर. आपण भेटूया दुसऱ्या डावात. तोपर्यंत जाऊया टॉससाठी. मी विनंती करेन सुधीर यांना की आपण टॉस करून घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस होतोय. उल्वे युनायटेड वर्सेस टीम करंजाडे लायन्स. दोन्हीही संघांमध्ये या ठिकाणी टॉस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. थँक्यू. हॅलो हॅलो. तर अरुण कदम यांच्या हस्ते टॉस होतो आहे बिटवीन उल्वे युनायटेड अँड करंजाडे लायन्स. उल्वे युनायटेड इज गोइंग टू कॉल आणि त्यांचा कॉल आहे हेड्स अँड रिप्लाय फ्रॉम द टॉस इज हेड्स. Sir, what is your choice? You are going to ball first or the field first? Bat first. Okay. उल्वे युनायटेड यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू यू स्वरूप. आणि चालू असलेला सामना खोपोली आणि नेरूळ. खोपोली या संघाने नेरूळ संघासाठी 56 रन्स करून 57 रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे की चेस कंपल्सरी आहे. खोपोली या संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सर थोडं स्पीडअप करा प्लीज. आपल्याला अजून 10 सामने खेळवायचे आहेत.
खोपोली या संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नेहरू चॅम्पियन्सचे दोन्ही बॅटर तयार आहेत, तर आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. खोपोली ॲव्हेंजर्स स्पीडअप करा प्लीज. आपल्याला अजून 10 सामने खेळवायचे आहेत सर. सुरुवात होते दुसऱ्या डावाला. यापुढील होणारा सामना असणार आहे उल्वे युनायटेड वर्सेस करंजाडी लायन्स. उल्वे युनायटेड हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर करंजाडी लायन्स तयार राहायचं आहे. या सामन्यानंतर लगेचच मैदानाच्या आत उतरायचं आहे. आपण कोणतंही टाइम ड्युरेशनमध्ये ठेवत नाही आहे, कारण आपल्याला आजच्या दिवसात 12 सामने पूर्ण करायचे आहेत. या सामन्यानंतर अजून 10 सामने आहेत, त्यामुळे विनंती असणार आहे आपल्याला लवकरात लवकर सामन्याला नंतरच्या सुरुवात करायची. चला या सामन्याला सुरुवात करायची. पंच विनंती असणार आहे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अमित आणि मकरंद यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला हेमंत पाहायला मिळत आहेत. हेमंत, चला सुरुवात करायची आहे मॅचला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि लक्ष जर आपण पाहिलं तर 57 धावांचं असणार आहे. 57 रन्स टू विन, 30 balls, 57 इज द मॅच. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. विनंती असणार आहे. स्ट्रायकर एंडवरती आहेत डावखोरे फलंदाज डॉक्टर मकरंद आणि नॉन स्ट्रायकरला अमित लंगोटे. फर्स्ट बॉल टू गो. या पहिल्याच बॉलला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पहिलाच बॉल डॉट आलाय. डॉट बॉलने सुरुवात केली जाते. नक्कीच निर्धाव चेंडू, एकही धाव आतापर्यंत धावफलकावरती नाही. आणि या निर्धाव चेंडूने ज्या वेळेला सुरुवात होते तेव्हा गोलंदाजाकडे सुद्धा आत्मविश्वास एक प्रदान होतो त्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये, आणि तेच होताना या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल्स मकरंद यांच्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्याला हेमंत. आखूड टप्प्याचा बॉल आहे. गॅपमध्ये प्लेस केलाय त्या चेंडूला. 2 धावा यावेळेला पूर्ण तर करतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का याकडे सर्वांच्या नजर लागले. 2च धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. 3 चेंडूंनंतर धावसंख्या आता 2 वरती येऊन पोहोचते. 57 धावांची गरज असल्यामुळे अजूनही 55 धावा करायच्या आहेत या सामन्यामध्ये. नक्कीच या पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलावा लागेल, अन्यथा मग पुढची येणारी षटकं जी आहेत ती अनिवार्य करतील, भाग पाडतील मोठे फटके खेळण्यासाठी. दरम्यान सज्ज होताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा मकरंद ऑन स्ट्राईक. एंडमध्ये बदल केलाय गोलंदाजाने आणि यावेळेला मात्र गॅपमध्ये आहे चेंडू. स्वीप केलं त्या चेंडूला ओव्हर द फाईन लेग. 1 बाउन्स. बॉल इज गोइंग इन टू द फेन्स. चौकार येतोय पाहायला मिळतोय. पहिला चौकार नेहरू चॅम्पियन्सच्या इनिंग्स मधला.
यावेळेला कट केलंय, फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ या ठिकाणी. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंनंतर 7 धावा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित लंगोटे सर स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहेत. या सामन्यातला पहिला बॉल खेळतील. डीप इन द क्रीज उभे आहेत. आकुट टप्प्याचा बॉल कट केलाय. त्या बॉलला पॉईंटच्या हातामध्ये एक सिंगल आलाय शेवटच्या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नेहरू चॅम्पियन्स ची स्कोर लाईन आहे 8 बिन बाद. पहले ओवर की समाप्ति के बाद टीम नेहरू चैंपियंस 8 बिना किसी नुकसान के. आहे प्रसाद आले गोलंदाजी मार्कवरती, ज्यांनी नक्कीच ओपनिंग केली होती सलामीच्या जोडीमध्ये, ज्यांनी मोठे फटके खेळले होते, 2 षटकार लगावले होते. आता गोलंदाजीची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. समोर असणार आहेत अमित लंगोटे सर आणि त्यांच्यासोबत मकरंद. फुलरलेनचा बॉल आहे. डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. एकच धाव यावेळेला धावून काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मकरंद आलेत. अमित सर आणि थोडंसं ताळमेळमध्ये गडबड असताना दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता डबल डिजिट स्कोर लाईनमध्ये 10 धावांवरती येऊन पोचलाय. अजूनही 47 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी, या मॅचमध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी. आजच्या दिवसातला पहिला सामना खेळत आहे. दुसरा सामना शेड्यूलमधला आहे आणि पहिला सामना नेहरू चॅम्पियन्सचा आहे. यावेळेला पुढे येऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरच्या हातापर्यंत चेंडू पोहोचतोय. एक सिंगल यावेळेला सुद्धा आलाय. या सिंगल्सनं नक्कीच पुढे जायचा प्रयत्न झाला आहे. सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सकडनं केला जातोय. मकरंद सेट पाहायला मिळत आहेत. मकरंद एक चौकार आलाय त्यांच्या बॅटमधनं. मागच्या ओव्हरमध्ये स्वीप पाहायला मिळाला आपल्याला. तो स्लॉक स्वीप ज्याला म्हटलं जातं तो आपल्याला त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. दरम्यान पुढचा चेंडू प्रसाद यांचा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. प्रसाद आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला पेसनं बीट केलं. पेसमध्ये व्हेरिएशन दाखवलं आणि हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं की कशा प्रकारे गोलंदाजाचे पेस व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण रवींद्र जडेजा यांना पाहतो. आपण भारताचा अव्वल दर्जाचा गोलंदाज ज्यांनी आता काही दिवसांपूर्वीच, काही महिन्यांपूर्वीच रिटायरमेंट घेतली, रविचंद्रन अश्विन यांना सुद्धा आपण पाहिलं कशा प्रकारे पेसमध्ये व्हेरिएशन करायचे, आपल्या बॉलचा पेस काढून घ्यायचे. परंतु यावेळेला मात्र चार्ज केलंय त्या फटक्याला आणि फक्त फिल्डरच्या हातापर्यंत खेळलाय. डीप मिड विकेटमध्ये पकडला गेलाय झेल आणि संपुष्टात आणलाय मकरंद यांचा खेळ. पहिला झटका लागतोय टीम नेहरू चॅम्पियन्स यांना. टीम नेहरू चॅम्पियन्स 11. पहिला झटका, पहिला गडी बाद. राकेश जैन मैदानाच्या आत. न्यू बॅट्समन राकेश जैन. राकेश जैन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एक एक्सप्लोसिव्ह बॅटर आहेत, परंतु त्यांच्या डिस्ट्रक्शनचं दर्शन घडवलं जाणार की मग त्यांच्याकडून सेट व्हायला वेळ घेतली जाणार, प्रश्न बरेचसे आहेत.
आखूड टप्प्याचा बॉल होता. यावेळेला डाऊन द लेग साईड पंचांना डॉट बॉल या ठिकाणी सुद्धा येताना पाहायला मिळतोय. नक्की डॉट बॉल असणार आहे. स्टम्प्सच्या वरून जाताना पाहायला मिळाला तो चेंडू. धावसंख्या 11 वरती चढून राहिली आहे. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय आणि या 4 चेंडूंनंतर धावसंख्या 5 चेंडू झालेत, माफ करा. यावेळेला सुद्धा डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दोन्हीही बॅटर्समध्ये चांगला ताळमेळ आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 13. एक गडी बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 44 धावांची. आता 15 वरती येऊन पोहोचले. 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. मुदस्सीर सर, फुलरलेनचा बॉल आहे. फुल टॉस बॉल आहे. गॅप मध्ये प्लेस केलंय त्या चेंडूला. 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय राकेश जैन यांच्या बॅटमधनं. सुंदर फटका, चांगली फलंदाजी. चांगली फलंदाजी या ठिकाणी केली जाते राकेश जैन यांच्या माध्यमातून. यावेळेला सुद्धा गॅपमध्ये प्लेस केलंय. दुसरी धाव तर अगदी सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठी येतील का नाही. 2च धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 21 वरती येऊन पोहोचली. चांगली फलंदाजी यावेळेला होतीये. यावेळेला सुद्धा फुल टॉस होता. त्याला सुद्धा समोरच्या दिशेने वाव दिलाय. फटका चांगला सजवलाय परंतु 2 धावा यावेळेला रोखू शकणार नाहीये खोपोली ॲव्हेंजर्स. 2 धावा यावेळेला सुद्धा पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या आता 2 न पुढे जाते 23 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, बाकी आहे. लोअर फुल टॉस चेंडू आहे. यावेळेला मात्र डॉट बॉल आहे. नक्कीच जितका पेस कमी केला जातोय या विकेटवरती तितकं मारणं मुश्किल होतंय बॅटर्ससाठी. कारण नक्कीच काल सुद्धा एक बॅटर होते, त्यांनी मात्र मोठे फटके खेळले. कालच्या दिवसात चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. काल 4 षटकांमध्ये केवळ 101 धावा केल्या होत्या. यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळलाय. राकेश यांनी गॅपमध्ये प्लेस केलाय आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार राकेश यांच्या बॅटमधून. धावसंख्या 27.
5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 27 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेला षटक, वाईट बॉल असणार आहे. धावसंख्या 28 वर येऊन पोहोचली आहे. 28 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 29 पाहिजे ना. 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. 13 चेंडू 29 धावांची गरज. 13 बॉल्स टू गो, 29 टू विन. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला सुद्धा आहे. यावेळेला मात्र डॉट बॉल आहे आणि या डॉट बॉलनं ओव्हरची केली आहे समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 29. एक गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. 28 धावा झाल्या धावफलकावरती. 29 धावांची अजूनही गरज 12 चेंडूंमध्ये. यावेळेला पहिलाच बॉल वाईडने केली आहे सुरुवात. 28 धावांची आता गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. अमित लंगोटे आणि त्यांच्यासोबत राकेश जैन यांची जोडी मैदानाच्या आत बॅटिंग करताना पाहायला मिळते. यावेळेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळलाय. बॉल फक्त हवेमध्ये गेलाय. त्याला डिस्टन्स मिळाला नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 31 धावांवरती. यावेळेला सुद्धा एक चांगला बॉल आहे. वाईड बॉल नक्कीच करार दिला गेलाय. चांगल्या लेंथवरती चेंडू होता परंतु लाईनने भरकटलेला डाऊन द लेग साइड. वाईड बॉल. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आहे. धावसंख्या 32. चेंडू किती झाले? एकच बॉल. धावसंख्या 32 झाली आहे. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. अकरा बॉलमध्ये 25 धावांची गरज. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला कट केलाय त्या चेंडूला आणि गॅप मध्ये पुन्हा एकदा प्लेस केलाय चेंडूला. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सीमा पार. यावेळेला आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय अमित लंगोटे यांच्या बॅटमधनं. सुंदर प्रहार. आणखीन एक 4. 36 धावा आता धावफलकावरती. स्कोर कार्ड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय.
एकच धाव यावेळेला आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्समध्ये. राकेश जैन आणि अमित लंगोटे या दोन्हीही बॅटर्समध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. राकेश आणि अमित यांच्यामध्ये धावसंख्या आता 38 वर येऊन पोहोचते. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेला सुद्धा डाऊन द लेग साइड चेंडू आहे आणि यावेळेला सुद्धा त्याची चांगली प्लेसमेंट आहे. आणखीन एक चौकार अमित लंगोटे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आता धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. नेहरू चॅम्पियन संघाचे कर्णधार यावेळेला सुद्धा पुल केलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा यशप्राप्ती. धावसंख्या आता 44 वरती येऊन पोहोचली आहे. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 44 वरती येऊन पोहोचली. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. अमित करतील सामना या शेवटच्या चेंडूवरती. 7 चेंडू आणि या 7 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. शेवटचा बॉल फुलरलेनचा बॉल आहे. वाईड बॉल आहे का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. हो, इट इज अ वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 12 धावांची आता इथून पुढे असणार आहे आवश्यकता. यावेळेला आणखीन एक वाईड बॉल आहे आणि या वाईड बॉल 7 चेंडू आणि 11 धावांची आता इथून पुढे असणार आहे आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे नेरूळ चॅम्पियन्स या संघाला. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि गॅप मध्ये सुद्धा आहे. 2 बाउन्सेस गोइंग इन टू द फेन्स. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. म्हणजे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आतापर्यंत अमित लंगोटे यांनी. राकेश जैन यांनी नक्कीच चांगली साथ निभवत होते मकरंद, परंतु मकरंद बाद झाल्यानंतर त्या मोमेंटमला कंटिन्यू ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न. 6 चेंडू आणि 7 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ. थँक्यू सो मच. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. बॉलर्स नेम प्लीज. धनंजय आलेत गोलंदाजीसाठी. चला सुरुवात करायची आहे मॅचला. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. राकेश जैन ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. अमित लंगोटे यांची नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण सुंदर अशी फलंदाजी आपल्या बॅटिंगनं प्रभावित करून टाकले. मनमोहित करणारे फटके या ठिकाणी खेळलेत. फाईन लेगच्या वरून, शॉर्ट थर्डमॅनच्या वरून नक्कीच गॅप मिळाला तर त्या गॅपला भेदणं अगदी अचूकरित्या जाणतात अमित, आणि त्यांच्याच माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. फुलरलेनचा बॉल आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना यावेळेला मिसफिल्ड झाली आहे आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने निघून चाललाय. एकच धाव म्हणजे अडवणूक त्याची करण्यात आली आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजेच आता 4 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच खोपोली ॲव्हेंजर्स कुठेतरी विचार करतील की 56 धावा स्कोर कार्डावर करून सुद्धा नेरूळ चॅम्पियन्स या संघाने या धावा केल्या आहेत, कारण चांगली फलंदाजी, चांगलं टेम्परामेंट पाहायला मिळालं या दोन्ही बॅटर्सकडनं. या आधी आलेल्या मकरंद यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन सर्व गोलंदाजांचं. अनिरुद्ध असू द्या, राजेश शिंदेकर असू द्या, राकेश जैन असू द्या, मुदस्सीर सर असू द्या, या सर्वांचंच चांगलं कॉन्ट्रीब्युशन, आणि त्याचमुळे आज नावारूपाला येणारा हा संघ नेरूळ चॅम्पियन्स. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. आता रन बॉलची गरज आहे इथून पुढे. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नक्कीच अमित लंगोटे सर यांचा नोचा कॉल होता, परंतु आतापर्यंत निर्धास्त पाहायला मिळत आहेत आणि या सामन्याच्या दिशेने वाटचाल देखील तितकीच चांगल्या प्रकारे करतायत. तर चला, यापुढील दोन्ही संघ तयार राहायचे आहे. उल्वे युनायटेड आणि करंजाडे लायन्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि
बाद होऊन माघारी परतले आहेत अमित लंगोटे सर. एक चांगली इनिंग खेळून माघारी परत आहेत. इथून पुढे असणार आहे गरज म्हणजे 3 चेंडू आणि 4 धावांची. आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा गडी बाद नेहरू चॅम्पियन्स. कंपल्सरी चेस असणार आहे, लक्षात असू द्या. नेहरू चॅम्पियन्स 3 चेंडू आणि 4 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. जर 56 धावा तुम्ही केल्या तर खोपोली ॲव्हेंजर्स हा संघ विजयी ठरेल, लक्षात असू द्या. कंपल्सरी चेस. नितीन नवीन बॅटर मैदानाच्या आत आले. 3 चेंडू आणि 4 धावांची असणार आहे आवश्यकता. आखू टप्प्याचा बॉल यावेळेला त्याला खेळून काढल्या मिडॉनच्या दिशेने. 1 धाव घेतली आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची इथून पुढे गरज. राकेश जैन मॅन ऑन स्ट्राईक. पहिल्याच मॅचमध्ये जिंकवून आत्मविश्वास प्रदान केला जाणार का संघाला आणि स्वतःला सुद्धा, कारण ही आत्मविश्वासाची गरज आहे नेहरू चॅम्पियन्स या संघाला. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, गोलंदाजीत सुद्धा तितकंच चांगलं प्रभुत्व राहिलंय या संघाचं, परंतु 2 चेंडू आणि 3 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत आहेत धनंजय. राकेश जैन यांच्यासाठी पुढचा बॉल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग अशा प्रकारची फील्ड प्लेसमेंट. डीप फाईन लेग सुद्धा आहे. शॉर्ट थर्ड मॅन मात्र सर्कलमध्ये आहे. पॉईंटचा फिल्डर सुद्धा सर्कलमध्ये आहे. त्यामुळे ऑफ साईडचा गॅप भेदण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. बघा आता जर पाहिलं तर कव्हर्सला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये वरती बोलावलं जात आहे, त्यामुळे डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा सर्कलमध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज. नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती 1 धाव आली आहे, म्हणजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि 3 धावा. नो +2 = 3 म्हणजे या मॅच मध्ये विजयी ठरतो आहेत नेहरू चॅम्पियन्स. आपल्या या कॅम्पेनची सुरुवात, या वर्षीच्या कॅम्पेनची सुरुवात केली आहे विजयापासून. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द टीम. आणि चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. करंजाडे लायन्स, चला मैदानाच्या आत यायचंय. करंजाडे लायन्स